नमस्कार. डीसी जनरेटर आपण पाहतो. डीसी जनरेटर म्हणजे काय आपल्याला सर्वांना माहितीच आहे. तर डीसी जनरेटर म्हणजे जे यंत्र मेकॅनिकल एनर्जीचं डीसी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये रूपांतर करतं त्याला काय म्हणतो आपण? डीसी जनरेटर असं म्हणतो. बरोबर आहे का? आणि साधा जनरेटर असं व्याख्या आपण तयार करू शकतो की जे यंत्र यांत्रिकी शक्तीचं इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये रूपांतर करतं त्याला आपण जनरेटर असे म्हणू शकतो. जनरेटर आणि डीसी जनरेटर याच्यामधला फरक समजला तुम्हाला? ओके. तर डीसी जनरेटर कशाला म्हणतात तुम्हाला माहित आहे? जे यंत्र मेकॅनिकल एनर्जीचं डीसी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये रूपांतर करतं त्याला आपण काय म्हणायचं? डीसी जनरेटर असे म्हणतो. ओके, हे समजलं? झालेलं आहे बरोबर का? तर डीसी जनरेटर मध्ये बघत असताना आपण सगळ्यात पहिल्यांदा बघायचं ते तत्व बघायचं याचं. तर याचा तत्व बघत असताना मायकल फॅरेड हा जो तत्व आहे, डीसी जनरेटरचा तत्व असू दे नाही तर एसी जनरेटरचं तत्व असू दे, ओके, हे तत्व जे चालतं ते कुणाच्या चालतं? मायकल फॅरेडच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमानुसार चालू शकतो. जेव्हा एखादा कंडक्टर चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरवला असता चुंबकीय क्षेत्रामध्ये काय होतं? बदल निर्माण होतं आणि त्याच्यामध्ये काय निर्माण होतं? ईएमएफ निर्माण होतं. हे कोणी सांगितलं आपल्याला? मायकल दादानं. आणि आपण प्रॅक्टिकल सुद्धा केलेलं आहे ते. ओके, लक्षात आलं का? ठीक आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा बघायचं आपल्याला वर्किंग ऑफ डीसी जनरेटर. म्हणजे डीसी जनरेटरचं आपण काय बघायचं आहे? कार्यपद्धत बघायचं आहे. डीसी जनरेटरचं कार्यपद्धत बघत असताना बघा, डीसी जनरेटर, ओके, तर डीसी जनरेटरला आपण सप्लाय दिल्यानंतर बघा, डीसी जनरेटरला सप्लाय देण्यापूर्वी आपण काय करतो? डीसी जनरेटरच्या आर्मीचरला फिरवायचं असतं. कशाला फिरवायचं असतं? आर्मीचरला. आर्मीचर फिरवत असताना त्याला आपण प्राइम मूव्हर जोडतो. प्राइम मूव्हर मुळे काय होतं? आर्मीचर फिरतो. प्राइम मूव्हर म्हणून काय वापरतो आपण? टर्बाईन वापरतो. बरोबर आहे? 3 फेजचं मोटर वापरू शकतो आपण आणि ती मोटर आपण काय करू शकतो? आर्मीचरला, डीसी आर्मीचरला काय करू शकतो? फिरवू शकतो. लक्षात आलं? जेव्हा डीसी जनरेटर मधील आर्मीचर फिरू शकतं, लक्षात आलं का? फिरल्यानंतर त्याच्यामध्ये फील्ड पोल असतात 2. काय असतात? फील्ड पोल. ते फील्ड पोल काय असतात? स्थिर असतात. स्थिर फील्ड पोल त्याच्यामध्ये काय फिरत असतं? आर्मीचर फिरत असतं. स्थिर फील्ड पोल पासून स्थिर चुंबकीय रेषा निघत असतात आणि त्या चुंबकीय रेषा आर्मीचर कडून काय होतात? कापल्या जातात. काय होतात? आर्मीचर कडून कापल्या जातात. लक्षात येते का तुमच्या? तर आर्मीचर मध्ये बघा, आर्मीचर ज्यावेळी फिरत असतो त्यावेळी स्वतःच्या चुंबकीय रेषा त्याच्यामध्ये काय होतात? निर्माण होत असतात. हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का? आर्मीचर ज्यावेळी फिरतो त्यावेळी स्वतःच्या चुंबकीय रेषा निर्माण होतात आणि फील्ड पोलची चुंबकीय रेषा काय करतात? ते कापल्या जातात. आणि ते कापल्यानंतर मायकल फॅरेड दादाच्या नियमानुसार, म्हणजे फॅरेडच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमानुसार त्या आर्मीचर मध्ये ईएमएफ निर्माण होतो. काय निर्माण होतो? ईएमएफ निर्माण होतो. आणि हा ईएमएफ जो असतो तो त्याच्यामधला ईएमएफ जो असतो तो कोणता असतो? एसी असतो. कोणता असतो? एसी असतो. बरोबर आहे का? तर हे एसीचं डीसी कोण करतं? तर कॉम्युटेटर करतं. लक्षात येते? आर्मीचरच्या थोडस पुढं उंचवटा भाग असतो. बरोबर आहे का? ज्या रायझर, कॉम्युटेटरच्या रायझर मध्ये वाइंडिंग काय केलं असतं? तिथं फिटिंग केलेलं असतं. लक्षात आलं का? आणि त्या कॉम्युटेटर मध्ये एसीचं डीसी तयार होतं आणि कॉम्युटेटर मध्ये निर्माण झालेला पूर्णपणे डीसी जे गोळा करतं ते कोण करतं? कार्बन ब्रश. लक्षात ठेवा, ते कार्बन ब्रश कुठं देतं? लोडला जाऊन देतं. लक्षात येते? लक्षात येते का? हीच क्रिया म्हणजे ही डीसी जनरेटरची काय झाली? कार्यपद्धत. काय झाली? लक्षात येते? 100% लक्षात आलं? डीसी जनरेटरची कार्यपद्धत लक्षात आली का? बघा, मी परत एकदा विचारतो, तुम्हाला सांगतो. डीसी जनरेटर मध्ये बघा, डीसी जनरेटर चालू केल्यानंतर आर्मीचर फिरतो. आर्मीचरला फिरवतो कोण? प्राइम मूव्हर. प्राइम मूव्हर फिरवल्यानंतर त्याच्यामध्ये जे आर्मीचर असतं, आर्मीचरच्या वरती काय असतात? फील्ड पोल असतात. ते फील्ड पोल काय असतात? स्थिर असतात. आणि स्थिर फील्ड पोल पासून स्थिर चुंबकीय रेषा काय असतात? वाहत असतात. आणि त्या चुंबकीय रेषा आर्मीचर कडून काय होतात? कट होतात, कापल्या जातात. आणि त्या आर्मीचर मध्ये काय निर्माण होतं? ईएमएफ निर्माण होतं. काय निर्माण होतं? ईएमएफ निर्माण होतं. बरोबर आहे का? तो निर्माण होणारा ईएमएफ काय होता? कोणता असतो? एसी असतो का डीसी असतो? एसी असतो. एसीचा डीसी कोण करतं? कॉम्युटेटर. ओके, कॉम्युटेटर मध्ये निर्माण झालेला जो डीसी असतो कोण निर्माण? ते कार्बन ब्रश. बरोबर आहे? आता हा ब्रश जो असतो तो ब्रश कशापासून निर्माण करतात? कशापासून बनतं ते? ग्राफाईट पासून किंवा कार्बन ग्राफाईट पासून काय तयार होतं? ब्रशेस तयार होतं. लक्षात आलं? डीसी जनरेटरचं कार्यपद्धत. ओके, लक्षात बघायचं आपल्याला ईएमएफ ऑफ इक्वेशन डीसी जनरेटर बघायचं आपल्याला. डीसी जनरेटर मध्ये निर्माण होणारा ईएमएफ कोणत्या सूत्राने दर्शवतात? काय बघायचं आपल्याला? डीसी जनरेटर मध्ये निर्माण होणारा ईएमएफ जो असतो
तो ईएमएफ कोणत्या सूत्राने दर्शवतो. बरोबर आहे का? कसा ईएमएफ निर्माण होतो तुम्हाला मगाशी सांगितलं मी. बरोबर आहे. आर्मेचरला फिरवला आपण, आर्मेचरला फिरवल्यानंतर काय करतं, फील्ड पोल मध्ये चुंबकीय रेषा असतात, त्या चुंबकीय रेषांना काय करा, कापल्या जातात आणि कापून काय आर्मेचर मध्ये काय निर्माण होतं, ईएमएफ निर्माण होतं. कोणाच्या नियमानुसार, मायकल फॅरेडच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमानुसार त्या आर्मेचर मध्ये ईएमएफ निर्माण होतो आणि हा ईएमएफ काढण्यासाठी जो फॉर्म्युला वापरतो आपण, E इज इक्वल टू फ्लक्स इंटू झेड इंटू एल इंटू पी अपॉन 60 इंटू ए. आता हे थोडक्यात तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्हाला हे फॉर्म्युला म्हणजे ई म्हणजे काय, ईएमएफ. बघा जनरेटर मध्ये निर्माण होणार झालेला ईएमएफ. ई म्हणजे काय, जनरेटर मध्ये झालेला ईएमएफ. कशामध्ये मोजतो आपण, व्होल्ट मध्ये. लक्षात येते का, कशामध्ये मोजतो, ईएमएफ आपण व्होल्ट मध्ये मोजतो दादांनो, व्होल्टेज, हा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. बघा त्याच्यानंतर आपण याच्याकडे जायचं, वळायचं. हे फ्लक्स आपण चुंबकत्व मॅग्नेटिझम मध्ये हे आपण शिकलेलं आहे, फ्लक्स दिसते काय, फ्लक्स. फ्लक्स म्हणजे काय, फक्त फील्ड पोल गणित. फ्लक्स कशामध्ये मोजतो, वेबर मध्ये. लक्षात येते का. त्याच्यानंतर झेड आहे का, झेड आर्मेचर मधील कंडक्टरची संख्या, आर्मेचर मधील कंडक्टरची संख्या. त्याच्यानंतर काय, एम आर्मेचर फिरण्याचा वेग, आर्मेचर फिरण्याचा वेग कशामध्ये असतो, कशामध्ये मोजतो आपण, आरपीएम. आरपीएम लॉंग फॉर्म काय त्याचा, रिव्होल्यूशन पर मिनिट. लक्षात ठेवा. हा आपण टेकोमीटरनं आपण काय करू शकतो, हा त्याचा आपण काय करतो, कशाचा, आर्मेचर कंडक्टरची संख्या, आर्मेचर फिरण्याचा काय वेग आरपीएम मध्ये येतो. पण ते जे मोजायचं असतं यंत्र, जे मोजायचं साधन असतं त्याला काय म्हणू शकतो आपण, टेकोमीटर. टेकोमीटरनं आपण आरपीएम मोजू शकतो. लक्षात येते का. इकडे बघा पी, पुढचं काय आहे, पी. पी म्हणजे काय, याच्यामध्ये फील्ड पोलची संख्या, फील्ड पोलची संख्या. जितके फील्ड पोल असेल बरोबर का, तितके करंट होण्यासाठी मार्ग असतात. ते म्हणजे कशामध्ये बघायचं आपल्याला, लॅप वाइंडिंग मध्ये. वाइंडिंगचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये आर्मेचरचे वाइंडिंग करतो आपण, ते दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये. कोणते कोणते आहेत, लॅप वाइंडिंग आणि वेव्ह वाइंडिंग. बरोबर आहे का. लॅप वाइंडिंग हे करंट वाढवण्यासाठी, कशासाठी, करंट वाढवण्यासाठी. जिथं करंट आपल्याला गरज आहे, जास्त करंट आहे, त्यावेळी आपण कोणतं वाइंडिंग करतो, लॅप वाइंडिंगचं करू शकतो. लक्षात आलं. वेव्ह वाइंडिंग आपण कशासाठी करू शकतो, जास्तीत जास्त व्होल्टेज पाहिजे आहे तिथं आपण काय करू शकतो, वेव्ह वाइंडिंग करू शकतो. लॅप वाइंडिंग करत असताना बघा, या लॅप वाइंडिंग आर्मेचर कंडक्टर्स मधून वाहण्याचे जे करंट असतात, समांतर मार्ग असतात, तितकेच आपण युज करू शकतो. म्हणजे ए बरोबर पी, जितके पोल असतील तितके करंट वाहण्याचे मार्ग असतात. आणि वेव्ह वाइंडिंग मध्ये काय असतं, ए बरोबर 2, म्हणजे दोनच असतात त्याच्यात मार्ग. वेव्ह वाइंडिंग मध्ये किती मार्ग असतात, दोनच असतात. करंट वाहण्याचे मार्ग किती असतात, दोनच असतात. लक्षात आलं का. म्हणजे वेव्ह वाइंडिंग केल्यानंतर आपल्याला फक्त कार्बन ब्रश जे असतात त्याच्यामध्ये फक्त दोनच वापरतो. लक्षात आलं. आणि लॅप वाइंडिंग जर आपण केलो तर त्याच्यामध्ये जितके पोल असतील तितके आपण कार्बन ब्रश हे वापरलेच पाहिजे आणि तितकेच करंट वाहण्यासाठी मार्ग असतात त्याच्यामध्ये. लक्षात येते. ओके, हा फॉर्म्युला तुम्हाला समजला.